नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पॉलिटिव्ह PYQ ॲनालिसिस घेणार आहोत. येणारे कंबाईन प्री 2025साठी काय तुम्हाला ते युजफुल ठरणार आहे. तर या ठिकाणी काय घेणार आहोत आपण, केंद्र राज्य समवर्ती सूची संदर्भात काय करणार आहोत आपण या ठिकाणी PYQ ॲनालिसिस काय करणार आहोत किंवा जेणेकरून येणारे कंबाईनसाठी तुमचा काय होईल, 1 मार्क या ठिकाणी काय होईल, फिक्स होऊन जाईल. MPSCचे ऑल PYQ जे आजपर्यंत 2011पासून 25पर्यंत जे काय PYQ आले ते काय करणार आपण या ठिकाणी पूर्ण PYQ घेणार आहोत. पहिले आपण थिअरी घेऊन त्याच्यानंतर जे 2011पासून 25पर्यंत आले ते PYQ आपण टोटल या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपण मायक्रो ॲनालिसिस घेणार आहोत जेणेकरून टॉपिक वाईज एक मार्क तुमचा कसा कव्हर होईल. या ठिकाणी की आयोगाने याच्या प्रत्येक वर्षी काय केलेलं आहे की एक ना एक क्वेश्चन काय केलेलं आहे विचारलेलं आहे. त्यामुळे नेक्स्ट पुढे या ठिकाणी आपण सूची टॉपिक या ठिकाणी MPSCने प्रत्येक वर्षी काय केलेलं आहे एक ना एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर सातवी अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे ते की कलम 246मध्ये येते. 7वी अनुसूची कलम 246मध्ये येते. तर 7वी अनुसूची काय सांगितले त्यामध्ये 3 सूची सांगितलेल्या आहेत. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. हे डिटेल आपण पुढे घेणारच आहोत. तर संघसूची काय येते, संघसूची हे कोणाकडे येतात तर संसदेद्वारे काय केले जाते अधिकार आहे. तर राज्यसूचीला काय करतात, राज्य मंडळाकडे याचे अधिकार आहेत. आणि समवर्ती सूची म्हणजे कसं आहे, राज्य संसद आणि राज्य विधिमंडळाला काय करतात दोघाला अधिकार याच्यामध्ये काय करतात दिलेले आहेत. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर संघसूचीमध्ये कोणकोणते विषय येतात पुढे आपण विषय पाहणार आहोत. तर रेल्वे, प्रत्यर्पण, सागरी शिपिंग, नेव्हिगेशन, भारताबाहेर काय करतात तीर्थक्षेत्र, भारताबाहेरील म्हटले येतं. भारताबाहेर तीर्थक्षेत्र कुठे येतात, संघसूचीमध्ये येतात. भारताच्या आतील संघसूची कशी येतात ते राज्यसूचीमध्ये येतात. भारताच्या आतील, भारताबाहेर संघसूचीमध्ये येतात. हे फरक इथे लक्षात घ्यायचा. नागरिकत्वा संबंधित तरतुदी कोण आहेत, संघसूचीमध्ये येतात. अणुऊर्जा संबंधित नौसेना, भूसेना, वायुसेना, संरक्षण, छावणी मंडळ या संदर्भात कुठे येतात ते संघसूचीमध्येच येतात. आता गुप्तवार्ता अन्वेषण ब्युरो म्हणजे सायबर लॉ सुद्धा कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात. परराष्ट्र व्यवहार, युद्ध, शांतता, बँक व्यवसाय, विमा, रोखे बाजार, वायदे बाजार, वजन मापे यांची मानके प्रस्थापित करणे. नुसतं वजन मापे कशात येतात ते समवर्ती सूचीमध्ये येतात. नुसती वजन आणि मापे कशामध्ये येतात, फक्त समवर्ती सूचीमध्ये येतात. आणि मानके प्रस्थापित करणे म्हणजे ते कशामध्ये येतात, ते संघसूचीमध्ये येतात. हे फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. तर दीपग्रह कशामध्ये येतात ते सॅटेलाईट, ते कशामध्ये येतात संघसूचीमध्ये येतात. प्रकाश नौका, संकेतदीप, मोठी बंदरे, डाक, तार, हवाई मार्ग वाहतूक, चलन नाणी, परकीय जे कर्जे आहेत ते कशामध्ये येतात तुमचे संघसूचीमध्ये येतात. हे लक्षात घ्यायचं आहे त्या ठिकाणी. पोस्ट ऑफिस, आंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य, चलन, चित्रपटांना प्रदर्शना काय करे मंजुरी या ठिकाणी देणे चित्रपटांना सुद्धा. अफूची लागवड, इतर क्षेत्र, तेल क्षेत्र, खनिज संसाधन, खनिज तेल सुद्धा कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात. जनगणना करणे कुठलं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. UPSC, महामंडळ कर, आयात कर सुद्धा कशामध्ये येतात ते संपत्ती कर, मालमत्ता कर, देणगी कर, सीमा शुल्क कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात. या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. याच्यावर आपण PYQ पुढे आलेले ते घेणारच आहोत. नेक्स्ट आता राज्यसूचीमध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे त्या ठिकाणी बघणार आहोत आपण. सार्वजनिक सोयीव्यवस्था, पोलीस, कारागृह, सुधारगृह, पोस्टल संस्था म्हटली सुधारगृह, पोस्टल संस्था, पोस्ट ऑफिस नाही पोस्टल संस्था आहे. स्थानिक शासन संस्था, तीर्थयात्रा आपण कुठले भारतातील म्हटले, भारताबाहेर कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात भारताबाहेरीलचे. आणि तीर्थयात्रा भारतातील म्हणजे कशात येतात ते राज्यसूचीमध्ये येतात. ध्यानात घ्यायचं आहे फरक. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता. पुढं मत्स्यक्षेत्र कशात येतात ते राज्यसूचीमध्ये येतात.
कोंडवाडे व गुराची अतिचराई संबंधित प्रतिबंध. कोंडवाडे व गुराची अतिचराई प्रतिबंध. गॅस व गॅसचे कारखाने जे काही गॅस सुद्धा कशात येतात राज्यसूचीमध्ये येतात. बाजार यात्रा जी भरते ती. पण पातगृह काय म्हणतात पातगृह सुद्धा कशामध्ये राज्यसूचीमध्ये येतात. व पातगृहपाल कशात राज्यसूचीमध्ये येतात. उद्योगधंदे, सट्टे बाजार व जुगार. राज्यांनी हे कशा राज्यांनी चालवले जुगार कशात येतात ती संघसूचीमध्ये येतात. आणि सट्टेबाजी जुगार कशात येतात ती राज्यसूचीमध्ये येतात. नाट्यगृह, नाट्यप्रयोग, MPC, निर्यात काय म्हणतात निर्यात निधी कशात येतात ते राज्यसूचीमध्ये येतात. जमीन महसूल, कृषी या संदर्भात कशात येतात ते राज्यसूचीमध्ये विषय येतात. पुढं विजेचा वापर व विक्रीवरील कर. विजेचा वापर आणि विक्रीवरील कशामध्ये येतं राज्यसूचीमध्ये येतात. पथकर, व्यवसाय कर, प्राणी व नौकावरील काय करणे कर, डोईपट्टी कर, मुद्रांक शुल्क कशामध्ये येतात राज्यसूचीमध्ये येतात. नेक्स्ट समृद्ध सूचीमध्ये कोणत्या विषय समावेश होतो पहा. कायदे म्हणजे काय फौजदारी कायदे, दिवाणी कायदे. फौजदारी कायदे व त्याची पद्धत सुद्धा काय त्याच्यामध्ये तर समृद्ध सूचीमध्ये येतात. वने, आर्थिक सामाजिक नियोजन, विवाह घटस्फोट, दिवाणी, नादारी. नेक्स्ट न्यायाचे प्रशासन, कामगार कल्याण सुद्धा कशामध्ये येतात ते समृद्ध सूचीमध्ये. कामगार कल्याण, नादारी, दिवाळखोरी, फौजदारी, विवाह घटस्फोट, वने हे कशामध्ये काय झाले ते POI केलं रिपीट पहिले झालेलेच आहे ते पुढे आपण बघणार आहोत. पुन्हा लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन, खाद्यपदार्थ अन्य भेसळ संदर्भात, वेळ व मानसिक कमतरता जे काय कशामध्ये येतात समृद्ध सूचीमध्ये येतात. ते ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. प्राण्याप्रती क्रूरतेस प्रतिबंध, न्यायालयाचा अवमान करणे सर्वोच्च न्यायालयाचं सोडून. व्यवस्था व विश्वस्त, वन्य पशु यांचे काय करणे संरक्षण करणे. नंतर भटकेगिरी, धर्मदायी संस्था, वीज सुद्धा काय महत्त्वाचं आहे. कारखाने, किंमत नियंत्रण करणे, वजन मापे, मानक प्रस्थापित व्यतिरिक्त हे सोडून फक्त वजन आणि मापे कशात येतात संघसूचीमध्ये येतात. आणि मानक प्रस्थापित करणे म्हणजे ते कशामध्ये येणार तुमचे संघसूचीमध्ये येतात. प्रमाणे संघसूचीमध्ये येतात. वर्तमानपत्रे, पुस्तक, मुद्रांकले, पुन्हा पुरातत्व विभाग कशात येते समृद्ध सूचीमध्ये येतात. पुरातत्व स्थळे व अवशेष राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले व्यतिरिक्त, राष्ट्रीय म्हणून घोषित केल्याच्या व्यतिरिक्त म्हणले व्यतिरिक्त. मनुष्य, प्राणी, वनस्पती यांना बाधक होणारे संसर्गजन्य स्पर्शजन्य रोग प्रतिबंध चांगले. नंतर मोठ्या बंदराला सोडून इतर बंदरे, मोठे बंदरे कशात येणार ते संघसूचीमध्ये येणार. संपत्तीचे संपादन काय करणे आणि त्याचे अधिग्रहण करणे या संदर्भात येणार आहे. या ठिकाणी आपण हे जे संघसूची, राज्यसूची आणि समृद्ध सूची याचे आपण कोणकोणते विषय कोणत्या ह्याच्यात येतात ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट 2011 पासून ते 2011-12 पासून ते 2025 पर्यंत याच्यावरती आयोगाने प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन विचारलं. त्यामुळे तुम्हाला काही नाही रामबाण उपाय ठरणार आहे या ठिकाणी की तुमचा एक मार्काचा या ठिकाणी काय होणार फिक्स होणार. एवढे जर तुम्ही POI केले तर येणार कंबाईनसाठी कुठलीही एक्झाम येऊ द्या याच्या बाहेर एक क्वेश्चन तुमचा जाणार नाही याची 100% गॅरंटी. POI किती वेळा रिपीट झालेले तुम्ही याच्यावरून लक्षात येईल. एवढे जर POI केले तर याच्या बाहेर तुमचा एक क्वेश्चन जाणार नाही. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीपैकी कोणती जोडी योग्य नाही असं विचारलं की त्याला क्वेश्चन विचारला. PSI मुख्य 2012ला क्वेश्चन विचारलेला आहे. कोणती जोडी भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खाली कोणती जोडी योग्य नाही विचारली. पोलीस कुठं राज्यसूचीमध्ये येतात बरोबर आहे. जंगल कशामध्ये येतात समृद्ध सूचीमध्ये येतात. रेल्वे केंद्र सूचीमध्ये येतात बरोबर आहे. विवाह घटस्फोट राज्यसूचीमध्ये येत नसून कशामध्ये येतात ते समृद्ध सूचीमध्ये येतात. ते लक्षात घेणे गरजेचे आहे. नेक्स्ट खालीपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचीमध्ये क्वेश्चन वाचताना बी आहे नाही होय नाही असे व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. प्रथम कधी आला राज्यसेवा मुख्याला आलेला आहे बघा. राज्यसेवा मुख्याला सुद्धा काय करतात प्री कंबाईन मेन्स STI सरळ सेवा असो कोणती एक्झाम असो तुमची प्रत्येक एक्झामसाठी जे आपण आज घेत आहोत सूचीवरती प्रत्येक कुठल्या एक्झामला काय करतात याच्यावर क्वेश्चन विचारतात. खाली कोणते विषय समृद्ध सूचीमध्ये आहेत म्हणून सांगले त्यांनी. समृद्ध सूचीमध्ये कुठले येतात बघा. समृद्ध सूचीमध्ये वीज बघडला आपण मागं येतोय ती वीज.
वजन मापे त्याचे प्रमाण हे येतात का नाही येतात, हे कशामध्ये येतात, प्रमाण म्हटल्यावर कशामध्ये येतात, संघ सूचीमध्ये येतात. त्याच्यामध्ये काय येतात, वने येतात, बरोबर. समृद्ध सूचीमध्ये कुठले येतात, ड आणि येतात शिक्षणमध्ये, आणि शिक्षण ड आणि कुठला येतात, ड आणि शिक्षणमध्ये सुद्धा कशात समृद्ध सूचीमध्ये येतात. व्यवसाय कर कशामध्ये झालं, राज्यामध्ये झालं. वजन मापे कशामध्ये झाले, संघ सूचीमध्ये झालं, प्रमाण दिले येतं. त्यामुळे कुठला ना ड आणि ई येणार, चुकले. नेक्स्ट, भाव नियंत्रण, वृत्तपत्रे, कारखाने, वीज सगळी कशामध्ये येतात, आत्ताच बघितलं आपण. वीज म्हटलं एकावरच का समजा लक्षात यायला पाहिजे ते कशात झाले, वीज म्हणजे काय झालं, समृद्ध सूचीमध्ये आलेले ते त्या ठिकाणी. नेक्स्ट, समृद्ध सूचीत खाली कोणता विषय येत नाही म्हणून सांगतो, काय येत नाही असं विचारलं, समृद्ध सूची येत नाही असं विचारलं त्याने. फौजदारी येतोय, विवाह घटस्फोट येतोय, फौजदारी कायदा त्यात झाला, आणि सार्वजनिक आरोग्य कशामध्ये येते, ते राज्य सूचीमध्ये येते या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळे कुठला येत नाही तर तो क झाला आहे. कुठला येत नाही या ठिकाणी, क येत नाही असं विचारलं त्याने. कुठला येत नाही समृद्ध सूचीमध्ये, येत नाही, क येत नाही ठिकाणी. फौजदारी कायदा, फौजदारी पद्धत आणि विवाह घटस्फोट कशामध्ये येतात, समृद्ध सूचीमध्ये येतात. सार्वजनिक आरोग्य कशामध्ये येते, राज्यामध्ये येते. ठीक आहे. नेक्स्ट, संघ सूचीमध्ये कशा येतात, दीपगृहामध्ये येतात. राज्य सूचीमध्ये कारागृहामध्ये येतात. समृद्ध सूची शिक्षणमध्ये येतात. बघा उपयोग तेच किती वारंवार रिपीट व्हायला जाते बघा, आणि तेच पुन्हा पुन्हा आपण काय करतो, चुकी करतो. खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये काय केली आहे, समाविष्ट केलेली आहे सांगितले. कुठली, केंद्र राज्य समवर्ती सूची कोणत्या कलमानुसार आहे, 246 कलमानुसार आहे. याच्यावर कलमावर अजूनपर्यंत क्वेश्चन विचारला, पण भविष्यात याच्यावर काय करते विचार जाऊ शकतात. खालीपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनाच्या संबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत म्हणून सांगितले. भाग नाहीत म्हणून विचारले, आहेत नाही, नाहीत. राज्य शासनाने चालवलेली लॉटरी हे कशात येतात, केंद्र सूचीमध्ये येतात. बँक व्यवसाय राज्य सूची केंद्र सूचीमध्ये येतात. वजन मापे याची मानके प्रस्थापित करणे हे सुद्धा विषय कशामध्ये येतात, हे मानके प्रस्थापित करणे म्हणजे काय, केंद्र सूचीमध्ये येतात. उच्च न्यायालयाचे अधिकार ह्याच्यामध्ये येतात का, नाही येत. त्यामुळे कुठला यातला येत नाही, कुठला विषय तरी ड येतं या ठिकाणी येणार आहे तुमचा आन्सर. पुढं, राज्यसूचीतील विषय कोणते आहेत विचारले त्यांनी या ठिकाणी. राज्यकीय विषय आता वने येतोय का या ठिकाणी, राज्यसूचीतला विषय वने येत नाही डायरेक्ट तुम्हाला. एलिमिनेशन टेक्निक सुद्धा काय करणे, वापरणे ठिकाणी गरजेचं आहे. क येत नाही राज्यसूचीमध्ये, क गेला, एक गेला ऑप्शन, 2 गेला, 4 गेला, राहिला कुठला, 3. एलिमिनेशन टेक्निक वापरले सुद्धा काय करते, फायदेशीर ठरते. तुम्ही जास्त वाचत बसण्यापेक्षा माहिती असेल तर. नेक्स्ट, एक जरी माहीत असलं तरी तुम्हाला काय करेल, क्वेश्चन सुटायला पाहिजे. त्यासाठी एलिमिनेशन टेक्निक सुद्धा काय करणे, यूज करणे ते गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे म्हणून सांगले. प्रतिरेपण आहे, दीपगृह आहे, बँकिंग आहे, वजन मापयाचे मानके प्रस्ताव विभाग. किती वेळा रिपीट तेच झालेले, वरीलपैकी सर्व या ठिकाणी आन्सर येतील तुमच्याकडे. नेक्स्ट, राज्य सूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो म्हणून सांगले. राज्य सूचीमध्ये समावेश होतो म्हणून सांगले. पोलीस होतो, भूमी होतो, म्हणजे कुठला येईल, प आणि क बरोबर येईल. तर वनेचा कशामध्ये येतो तुमचा, मगच बघलं समवर्ती सूचीमध्ये होतो समावेश. सायबरला कशामध्ये येतो तुमचा, संघ सूचीमध्ये समावेश होतो या ठिकाणी. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टात राज्यसूचीमध्ये नमूद केलेले कोणता ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषतः वगळण्यात आले. हे केजरीवाल सरकार होते त्यावेळेस त्यांनी धरण आंदोलन भरपूर केली होती. त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे त्यावेळेस. त्यासाठी करंट रिलेटेडसुद्धा करंटला टचमध्ये राहणेसुद्धा फार गरजेचे आहे. त्यावेळेस केजरीवालने सांगितले होते की सार्वजनिक सुरक्षा, पोलीस, जमीन हे सर्व काय करा, तुम्ही काय करा, राज्य शासनाकडे तुम्ही द्या. पण त्यावेळेस ते काय केलं, ते त्यांनी दिले नव्हते सुरक्षा खातीर.
त्यामुळे वगळण्यात आलेले कुठले कुठले ते सार्वजनिक सुरक्षा, पोलीस आणि जमीन म्हणजे अ ब क या ठिकाणी काय वगळण्यात आले. फक्त कराचा कुठलाही राज्य शासनाकडे आहे, फक्त कराचा राज्य शासनाकडे आहे. बाकी इतर सगळे कुणाकडे आहे ते संघ शासनाकडे आहेत, म्हणजे केंद्र सरकारकडे आहेत विषय सर्व. खालीपैकी कोणते विषय समवर्ती सूचित समवर्ती सूचीमध्ये काय केलेले आहेत, समवर्ती सूचित काय केलेले आहेत, सूचित समष्टी केलेले आहेत विचारले त्यांनी. काय काय बघा, वीज येतो त्या ठिकाणी बरोबर, विवाह घटक स्फोट, दत्तक, पुन्हा वजन व मापे त्याच्या मानकाची स्थापन करे. बघा किती वेळा 30 रिपीट झाली. त्यासाठी आपण घेताना काय करतो, उलटं घेतो की आयोगाने त्याचा विचारण्याचा पॅटर्न कोणत्या प्रकारे 2012 पासून कशा प्रकारे चेंज केलेला आहे. बघा मायनर चेंजेस करत काय केलेलं आहे त्या ठिकाणी चेंज केलेला आहे, थोडं चेंज करत काय करतं ते पॅटर्न आपला तोच पॅटर्न जो होतो, पण मायनर चेंजेस करून काय करतो विचारले जातात. त्यामुळे ते मायक्रो अनालिसिस करणेसुद्धा या ठिकाणी काय गरजेचं आहे. आणि POI तुमची तोंड पाठ असणे गरजेचीच आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करता त्यावेळेस काय होईल तुमचा त्यासाठी फायदा होईल की लगेच कॅच करून तुम्ही काय करतात गोल करू शकता. नाही, वजन मापे कोणते मानक स्थापना करणे कशामध्ये येतात ते समर्थ सूचीमध्ये येत नाहीत. आता हे समर्थ सूचीमध्ये येतात आणि कामगार संघटनासुद्धा आपण पाहिले की कशामध्ये येतात ते तुमचे समर्थ सूचीमध्ये येतात. त्यामुळे कुठला येईल अ ब आणि ड ऑप्शन येईल, कारण हा मानके स्थापना कशामध्ये येतात तुमचे समर्थ सूचीमध्ये येतात. कारण हा काय विचारला इथं फक्त त्यात फरक काय की वजन मापे, त्यात फरक काय येतं, फरक काय येतं समर्थ सूची आणि संघ सूचीमध्ये. इथं काय फक्त आहे वजन मापे, हे वारंवार काय इथं फसवलं जाते, वजन व मापे फक्त एवढं आहे फक्त समर्थ सूचीमध्ये. आणि संघ सूचीमध्ये कसं आहे वजन व मापे आणि दुसरं काय प्रमाणेच याला का दुसरं अजून काय म्हणतात मानके प्रस्थापित करणे, प्रस्थापित करणे. याच्यावर तुम्हाला काय केलं तर वारंवार एवढ्या गोष्टीवर तुम्हाला काय केलं तर इथं ते फिरवून विचारलं जातं. त्यामुळे हे तुम्ही डिफरन्ससुद्धा काय करणे इथं लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रमाणे हे डिफरन्स तुम्ही काय करणे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे. हे डिफरन्स तुम्ही काय करणे इथं लक्षात घेणे गरजेचं आहे. वजन मापे व त्याचे प्रमाण, वजन मापे म्हटलं कशात यायला ती समर्थ सूचीमधील संघामध्ये काय वजन व मापे प्रमाणे मानके किंवा प्रस्थापित करणे, या ठिकाणी डिफरन्स तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. नेक्स्ट, भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्या कोणती जोडी अयोग्य आहे असं विचारलं. क्वेश्चन सुद्धा काय नीट वाचणे या ठिकाणी काय गरजेचे आहे. भारतीय संविधान अंतर्गत विषय सूची चुकीचं कुठला विचार, जंगली कशात येतात ते बघडलं. जंगली म्हणजे काय असतात, वने असतात, ते कशात येतात ते समर्थ सूचीमध्ये येतात बघडलं. स्टॉक एक्सचेंजमध्ये काय येतात, स्टॉक एक्सचेंज कोणाकडे येतात ते समर्थ सूचीत येत नसून कशात येतात ते केंद्र सूचीमध्ये येतात, ध्यान देण्यात बरोबर. पोस्ट ऑफिस बचत बघडलं आपण कशाकडे येतात केंद्र सूचीकडे येतात. सार्वजनिक आरोग्य कोणाकडे येतात ते राज्य सूचीकडे येतात. त्यामुळे 2 नंबर चुकी झाला. स्टॉक एक्सचेंज कोणाकडे येतात केंद्राकडे येतात ते म्हणजे संघ सूचीकडे येतात. थोडक्यात त्याला केंद्र म्हणजे संघ सूची असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, खालीपैकी कोणता विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट नाही असं विचारलं त्यांनी. बघा आहे नाही करूनच काय करतात बऱ्यापैकी क्वेश्चन विचारतात. तर पाचगृह ग्रंथपाल येतात, पैज व जुगार येतात, पथकर येतात, हे सगळं कशामध्ये येतात ते राज्य सूचीमध्ये येतात. औषध कशामध्ये येतात ते समर्थ सूचीमध्ये येतात. औषध व विष समर्थ सूचीमध्ये येतात. आपण अन्न भेसळचा विषय बघितला तर औषध त्या विषयामध्येच येतात, ते समर्थ सूचीमध्ये येतात. कारण तेच थोडं चेंजेस करून विचारलं त्यांनी. अन्न भेसळचा जो काही विषय होता तो ज्या ठिकाणी काय केला त्यांनी फिरवून थोडा विचारला औषधामध्ये.
योग्य जोडीचा पर्याय कुठला विचारला त्यांनी. देखा दिव्यांग बेरोजगार कसे कुठं आलं. दिव्यांग बेरोजगार राज्यसूची बरोबर आहे. टपाल खाते कुणाचं संघसूची बरोबर आहे. बँकिंग संघसूची बरोबर आहे. त्या ठिकाणी काय विचारलं बा सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा सर्व ठिकाणी राज्यसूचीमध्ये येतात का नाही. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाचे नसून राज्यसूचीमध्ये येतात का नाही. हे कशामध्ये येतात. आता या ठिकाणी चूक आहे. ड कुठे येतात चूक येतात. त्यामुळे अ ब का ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. आता येतो आपण पुढं एक्सप्लेन देऊच्या संदर्भात. राज्य आणि काय म्हणतात केंद्राच्या अंतर्गत येणारे बघू आपण या ठिकाणी. राज्य आणि काय केंद्र. भारताच्या आतील किती. भारतातील च्या आतील जे आत ते येतात ते कशात राज्यसूचीमध्ये तुमचे येतात. आणि भारताबाहेरील जी काही तीर्थयात्रा आहेत ती कशात येणार तुमचे हे राज्यसूचीमध्ये या ठिकाणी येतात. हे डिफरन्स तुम्ही समजून करण्याचे. राज्याच्या कुठे येतील म्हणते राज्यामध्ये कुठे येणार भारताच्या आतील येणार आणि भारताच्या बाहेर म्हटलं तर कुठे येणार बाहेरील म्हणजे कुठे येणार तुमची ते डिफरन्स तुम्ही समजून घेणे. केंद्र सूचीमध्ये येता विषय. नेक्स्ट खालीपैकी कोणता विषयाचा समावेश केंद्र सूचित आहे म्हणून त्यांनी विचारलं. केंद्र सूचित कुठल्या विषयाचा समावेश आहे तुम्ही सांगले. रेल्वे येतोय. विद्युत शांतता येतोय. कशात येणार हे ऑप्शन काय येणार याचा क आणि ब करेक्ट येणार. तर पोलीस कुठे येतोय. पोलीस आणि शेती कशामध्ये येतात तुमचे राज्य सूचीमध्ये येतात. नेक्स्ट सामाजिक सुरक्षा सामाजिक विमा हा विषय तुमच्या कशामध्ये येतो तर सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक कशामध्ये येतो तुमचा समर्थ सूचीमध्ये या ठिकाणी येतोय. सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा विषय कशामध्ये येतो तर समर्थ सूचीमध्ये येतोय. नेक्स्ट संघसूचीमध्ये खाली कोणत्या विषयाचा समावेश आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पहिले बघितलंच एक्सप्लेनेशनमध्ये की प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी कोण देतात तर ते कोण देतात संघ देतात. कोण देतात संघ म्हणजे कोण देतात केंद्र देतात या ठिकाणी बरोबर. संघ सूचीमध्ये खाली कोणत्या विषय समावेश तुम्ही सांगितले. प्रदर्शनाला परवानगी कोण देतात प्रदर्शनाच्या चित्रपटाला परवानगी देतात संघसूची. आंतरराज्य नदी कोण सुद्धा संघसूचीमध्ये येतात. वन्य प्राणी पक्षी संरक्षण करणे म्हणजे कशामध्ये येतात ते समवर्ती सूचीमध्ये विषय येतो तुमचा. पुढे सार्वजनिक हिता दृष्टीने खाणी व खनिज विकास कशामध्ये येतात तुमचे हे सुद्धा केंद्र सूचीमध्ये येतात तुमचे. त्यामुळे अ ब आणि ड हा विषय कशामध्ये तुमच्या येते का नाही आन्सर येईल तुमचे. नेक्स्ट समवर्ती सूचीमध्ये खालीपैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारलं त्यांनी. समवर्ती सूचीमध्ये होत नाही असं विचारलं त्यांनी. यामध्ये काय येतात जकात कशात येते ते हटवाय तुम्ही इथे राज्यामध्ये येते. आलं लक्षात. जकात कशात येईल राज्यामध्ये येते. आता जंगले तर बघा या ठिकाणी आता जकात समावेश होत नाही. कतर येते. कथा ऑप्शन कुठले आता 2 आहेत. त्यामुळे 2 नंबर गेला आणि 4 नंबर त्या ठिकाणी गेला. इथं एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरणे गरजेचे आहे. आता जंगले म्हणजेच काय असतात वने आपण किती वेळा पाहिले किती समवर्ती सूचीमध्ये येतातच बरोबर का. त्यामुळे 2 नंबर येईल का नाही येणार. त्यामुळे 2 नंबर सुद्धा ऑप्शन गेला. राहिला कुठला तुम्हाला एक जरी माहीत असेल तर काय होईल तुमच्या इथं क्वेश्चन तुमचा सुटून जातो. तर करारनामे कशात आहे काय तुम्हाला माहिती आहे का नाही ते सुद्धा कशात येतात. करारनामे सुद्धा तुमचे समवर्ती सूचीमध्ये येतात या ठिकाणी. समजलं म्हणजे काय येतात समवर्ती सूचीमध्ये कुठल्या विषयी समावेश होत नाही तर जकात याचा समावेश होत नाही. जकात कशामध्ये येतात ते राज्य सूचीमध्ये राज्यामध्ये येतात घेणार त्या. ते करारनामे जंगले दिवाळखोरी कशामध्ये येतात समवर्ती सूचीमध्ये येतात. नेक्स्ट
बघा गट क आता जी काय झाली, गट क पूर्व 2025 जूनची जी काय आता झाली रिसेंटली, म्हणजे 2 महिन्याखाली, त्याचीसुद्धा काय केलेली, कोणती खालीपैकी कोणती अनुसूची केंद्र व राज्यामधील अधिकाराच्या विभागाशी संबंधित आहे म्हणून ते विचारलं आहे त्यांनी. कोणती सूची असते, ते 7 नंबर सूची असते. कलम कितीनुसार असते, 246 नुसार असते. याच्यावर आता क्वेश्चन येणे बाकी आहे. भविष्यात तुमच्या याच्यावर सुद्धा क्वेश्चन येईल. कुठले असते, 7 नंबर सूचीमध्ये कसं असते, केंद्र, राज्य आणि काय समर्थित सूचीमध्ये याचा समावेश होतो. एकदम बेसिक काय केलं क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारायचं. बघा 2011 पासून 2011 पासून 11-12 पासून काय केलं तुम्हाला 2025 पर्यंत प्रत्येक वर्षी एक ना एक क्वेश्चन काय केले, 1 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामुळे आज जे आपण काय घेतलेलं आहे PYQ 2011 पासून ते 2025 पर्यंत येणारी जी काही कंबाईन आहे, त्यासाठी तुम्हाला काय ठरेल, येणारी जी काही कंबाईन आहे प्री 9 नोव्हेंबरची, नंतर त्यात ग्रुप B असो, बी असो की C असो, यासाठी तुम्हाला काय ठरणार, 100% युजफुल हे करणे ठरणार आहे. एक ना एक क्वेश्चन तुम्हाला काय करणार, बघायला मिळणार आहे. या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टचा तुम्ही काय करणे, मायक्रो ॲनालिसिस करणे, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, प्रत्येक सब्जेक्ट पाठ करत बसणे, प्रत्येक टॉपिक पाठ करत बसण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट कोणत्या पॉईंटवर आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात ते करतात, पॉईंटनुसार तुम्ही काय करत ॲनालिसिस करणे, मायक्रो ॲनालिसिस करणे तुम्ही काय करणे गरजेचं आहे. प्रत्येकच चॅप्टर लाईन टू लाईन पट करत बसण्यापेक्षा कोणत्या पॉईंटवर आयोग क्वेश्चन वारंवार विचारते ते पॉईंटवर तुम्ही फोकस करणे गरजेचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट पण नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगा, ते तुमच्यासाठी आपण नक्की बनवू.